केंद्र सरकारकडनं 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। महाराष्ट्रातील चौघांचा पद्म पुरस्कारानं सन्मान होणार आहे। आर्मिडा फर्नांडिस आणि यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे। श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी, तर लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार घोषित झालाय। दरम्यान पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या झेंडा यांना सुद्धा पद्म पुरस्कार मिळणार असल्याचं जाहीर झालंय। भिकल्या लाडक्या झेंडा हे वारली कला आणि संस्कृती जोपासणारं एक मोठं नाव आहे। कुणाकुणाला पुरस्कार जाहीर झालेत आपण पाहूयात। आर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्म पुरस्कार जाहीर, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रासाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे। महाराष्ट्रातील हे पद्म पुरस्कार विजेते, तर रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालाय। त्याचबरोबर भिकल्या लाडक्या झेंडा यांना वारली संगीतकार म्हणून लोककलेतल्या त्यांच्या योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला।